tour. So both the misuse of transport as well as going to places of tourist interest under the garb of calling it a study tour, or even one of the previous commissioners, he went to Japan, and there is a great doubt that his tour could have been funded by dubious sources. They have even assured me that in future they will be careful before sending any people out on so-called study tours. SP Repali saw traffic police collecting fines from two-wheeler riders and wondered whether this money actually reached the government treasury. So he got himself fined for a minor traffic offence, and a few days later got his daughter to break the traffic rule at the same spot and be fined. Then Repali started demanding information under MRTI Act and discovered the discrepancies. काही पोलीस अधिकारी निरनिराळ्या ठिकाणी मोटार व्हेकल ॲक्ट खाली केसेस करतात आणि फार ॲक्टिव्हली त्या केसेस करतात. हे चोर कधी पकडत नाहीत, परंतु व्हेकलवाल्याला ताबडतोब पकडतात. त्यावर मला शंका आली की इथं काहीतरी घपला आहे. म्हणून मी नळस्टॉप चौकामध्ये 22 तारखेला मला स्वतःला पकडून घेतलं आणि 100 रुपयाची पावती फाडली. नंतर 15 दिवसांनी माझ्या मुलीला सांगितलं की तू जा आणि ते सिग्नल चुकून ये, तुला तो धरल तर 100 रुपयाची पावती फाडून ये. त्या दोन्ही पावती घेतल्यावर मी त्यांना हिशोब मागितला की ह्या काळामध्ये इथं किती पैसे जमा झाले आणि ते कुठे जमा केले. तर ते मला द्यायची टाळाटाळ करत होते. शेवटी त्यांनी जी फिगर दिली ती चुकीची होती. ज्या केसेस 69 सांगितल्या त्या चुकीच्या होत्या. मग मी अपील केलं. अपिलेट अथॉरिटीने अपिलाची ठरवलंच नाही, ऑर्डर केली नाही. म्हणून मी लोकायुक्ताकडे गेलो. लोकायुक्ताने सांगितलं की पहिलं अपील डिसाईड नाही झालं, त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही. परंतु त्यांना आदेश दिले की तुम्ही हे अपील डिसाईड करा. एवढं होऊनही त्यांनी ते अपील डिसाईड केलं नाही. मग मी यांना भेटलो, पोलीस कमिशनर. मग त्यांनी सांगितलं की यांचं अपील डिसाईड करा. तरी यांनी 4-5 महिने घेतले, अपील डिसाईड केलं नाही. आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये तेवढीच फिगर सांगितली, पण नंबर ऑफ डेज कमी दाखवले. त्यामुळं इथं सर्व गोंधळ चालतो हे निश्चित आहे. म्हणून मी आता पुन्हा लोकायुक्ताकडे अपील केलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे बरेचसे पैसे यातले गव्हर्नमेंटकडे न जाता हे सर्व अधिकारी लोक आणि पोलीस लोक विभागून वाटून घेतात. But Hazare has his own benchmark to judge the effectiveness of the MRTI Act. हा कायदा खऱ्या अर्थाने अस्तित्वात कधी येईल, अंमलात कधी येईल? आता फक्त 1200 लोकांचं ट्रेनिंग झालं जिल्हा स्तरावरच्या, आणि जिल्हा स्तरावरचे जे ट्रेनिंग घेऊन गेले त्यांच्या डोक्यात आता थोडा प्रकाश पडला आहे. तिथून पुढे आम्हाला गावात जायचं आहे. गावातली सोसायटी असेल, डेअरी असेल, पतसंस्था असेल, पंचायत असेल, त्या गावातला माहिती अधिकारी त्याला नेमायचं आहे अजून, की गावातला कुठलाही नागरिक त्या माहिती अधिकाऱ्याकडे जाईल की मला पतसंस्थेची माहिती द्या. ती ज्यावेळेला मिळायला लागेल त्यावेळेला खरा माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा अंमल झाला असं म्हणता येईल. Yes, the use of MRTI has reached the semi-urban and rural areas. That was the goal anyway. Shivaji Raut is a secondary school teacher turned social activist from Satara, a town 125 kilometers south of Pune. He has questioned the authorities on various issues relevant to his district. महाराष्ट्र माहितीच्या अधिकाराच्या अध्यादेशाच्या पासून या चळवळीमध्ये मी आहे. माझा मुळात या चळवळीत जाण्याचा आणि काम करण्याचा हेतू असा आहे की एकूणच लोकशाहीचं सक्षमीकरण करावं, आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यातली काही प्रकरणं मी हातात घेतली. माझ्या जिल्ह्यामध्ये 15 वर्षापासून नारक्या नावाची वनस्पती अँटी कॅन्सरची तिची तस्करी चालू होती. त्याची सगळी राज्यातली सातारा जिल्ह्यातली ही तस्करीची कागदपत्रे मिळवली, आणि आता ही कागदपत्रे मिळाल्यानंतर या जिल्ह्यातले पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अँटी कॅन्सरच्या पावडरचे कारखाने महाराष्ट्राच्या बाहेर ही कागदपत्रे मिळाल्यानंतर गेलेले आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे. कोयना अभयारण्यामध्ये 498 एका कलेक्टरने 498 लोकांना शस्त्र परवाने दिलेत, आणि त्यात राजकारण्यांच्या पत्नींना शस्त्र परवाने दिलेत. आणि कोयना अभयारण्यातल्या वन्यजीवांच्या संख्येमध्ये दर 4 वर्षांनी मोठ्या संख्येनं घट होते आहे. हे मला निष्कर्ष हा मला माहितीच्या अधिकारामध्ये मला आढळून आलेला आहे. मी राज्यातला अँटी करप्शनचा एक रिपोर्ट 5 वर्षाचा मिळवला. याच्यामध्ये मला
5 वर्षामध्ये मंत्रालयात एकही अँटी करप्शनचा सापळा यशस्वी झालेला नाही आहे. ही सांख्यिकी माहिती लोकायुक्ताकडून मला मिळाली. याच्यामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये 5 वर्षात 2.5 कोटीचं ग्रामसेवकांनी अपहार केल्याची कागदपत्र, त्यांच्यावर केलेले कारवाया, त्यांच्यावर 17 जणांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळवली. आणि आता गेल्या 2-3 वर्षामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये एकही ग्रामसेवकाला सस्पेंड करण्याची एकही घटना घडलेली नाही. या प्रकारचं साधारण 76 प्रकरणं आत्तापर्यंत माहिती मागितली, त्यातली 67 प्रकरणांची माहिती मिळालेली आहे. आणि खूपच याचं निष्कर्षण होणं आणि लोकायुक्तांनी यांच्यावर ॲक्शन घेणं. केंद्रीय दक्षता आयोगाकडे 3 प्रकरणं पाठवलेत, कॅकडे 1 पाठवलेलं आहे आणि लोकायुक्ताकडं उर्वरित प्रकरणं चौकशीसाठी चालू आहे. एवढं काम लोकशाहीला सक्षम करण्यासाठी, पारदर्शकतेसाठी केलं आहे आणि माध्यमाची गरज म्हणून केलं आहे. याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग यापुढं झालेलं नाही, मागं झालेलं नाही, पुढेही होणार नाही. कायदा हा स्वच्छ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी वापरावा, त्याची प्रचितीने अनुभूती घेण्यासाठी मी हा कायदा वापरला. Advocate Kishore Lulla is a consumer protection activist from a town of Sangli, 250 kilometers from Pune in South Maharashtra. For the past 2 years, his group has been effectively using the MRTI Act. गेल्या 2 वर्षात या राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये आमचा सगळा ग्रुप काम करतोय. अनेक डिपार्टमेंट्सच्या विरुद्ध आम्ही ॲप्लिकेशन करून ही माहिती मागवली. आत्तापर्यंत जवळजवळ 16 ते 18 डिपार्टमेंट्समध्ये आम्ही अर्ज केलेले आहेत. सगळ्यात मोठी आणि चांगली केस म्हणजे विक्रीकर खात्याविरुद्धची आम्ही एक केस जिंकलेली आहे. आणि ती म्हणजे की व्यापाऱ्यांनी विवरणपत्रकं दाखल केल्यानंतर जे छोटे व्यापारी आहेत त्यांचे निकाल विक्रीकर अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना वह्या पुस्तकं घेऊन न बोलवता दिले पाहिजेत, ज्याला आपण समरी असेसमेंट म्हणतो. आणि असे निकाल विक्रीकर अधिकारी देतच नव्हते. आणि याचं कारण भ्रष्टाचार. कारण व्यापाऱ्यांना जर वह्या घेऊन बोलवलं तर काही ना काही खुसपट काढून त्यातनं पैसे मिळवता येतात. ही केस आम्ही लोकायुक्तांपर्यंत नेली आणि लोकायुक्तांनी असा निकाल दिला की सांगली जिल्ह्यातील अशा ज्या काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्या सर्वमध्ये त्यांनी ते निकाल दिले पाहिजेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा निकाल आल्या आठवड्याभरात ज्या हजारो केसेस प्रलंबित होत्या त्या सर्व निकाली निघाल्या. इतकंच नाही तर सांगली महानगरपालिका, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर, RT ऑफिस या अनेकांविरुद्ध आम्ही केसेस केलेले आहेत. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असं म्हणता येईल की जे महाराष्ट्रात कुठेही झालं नाही, की पहिला माहिती अधिकारी जो असतो की जो त्या डिपार्टमेंटचाच असतो तो नॉर्मली पेनल्टी लावत नाही आणि त्या सगळ्या केसेस तशाच रिजेक्ट केल्या जातात आणि म्हणून लोकायुक्तांपर्यंत जावं लागतं. परंतु सांगलीमध्ये मी जे आता आपल्यासमोर 3-4 केसेस ठेवलेले आहेत, सांगलीमध्ये प्रथम अपिली अधिकाऱ्यांनीच 2,000 रुपये, 250 रुपये अशा पद्धतीने दंड केलेले आहेत. आम्ही जिल्हा स्पोर्ट्स ऑफिसर याला मी काही माहिती मागवली होती, ती त्यांनी माहिती दिली नाही आणि म्हणून अपिली अधिकाऱ्यांनी त्यांना 2,000 रुपयाची दंडाची शिक्षा दिली. तसंच विक्रीकर आयुक्तांकडे देखील आम्ही प्रथम अपील केलं होतं आणि महानगरपालिकेचे सर्व ऑडिट रिपोर्ट्स आम्ही मागवलेले होते. ते ऑडिट रिपोर्ट्स त्यांनी दिले नाहीत आणि म्हणून त्या 6 अधिकाऱ्यांविरुद्ध आयुक्तांनी 250-250 रुपये प्रत्येकी दंडाची ऑर्डर केली आणि ते पैसे भरून देखील घेतले. In the beginning, the amount collected in fine may be small, but the fact that the penal action goes in the confidential report of the defaulter officer began certainly acting as a deterrent. This special aspect of the Maharashtra Act has been adopted in the National RTI Act, which too has a stringent penalty clause. People like Pramod Patil, Shivaji Raut and Kishore Lulla carry Hazari's torch of Right to Information Act in the interior of the state and their tribe has been rapidly growing. आता मी 26 जिल्ह्याचे जे दौरे केले त्या 26 जिल्ह्यामध्ये जनता येऊन सांगत होती की ह्या कायद्याचा आम्हाला खूप उपयोग व्हायला लागला, खूप चांगला उपयोग व्हायला लागला. काही लोकांनी कागद दाखवले की ही माहिती आम्हाला लोकांनी द्यायला लागली. आता काही ठिकाणी दंडात्मक कारवाई सुरू झाली. An impressive beginning has already been made in Maharashtra and the march continues with the emergence of the National RTI Act. But there are still miles to go before an information regime can be said to have been established. The unwavering advance goes on with a determination to eventually usher in the era of transparency and accountability.
marching in concert with right to information activists not only in Maharashtra but in the entire country. मेरे हाथों को ये जानने का हक रे, मेरे हाथों को ये जानने का हक रे, मेरे हाथों को ये जानने का हक रे, मेरे हाथों को ये जानने का हक रे। क्यों बरसों से खाली पड़े हैं, इन्हें आज भी काम नहीं। क्यों बरसों से खाली पड़े हैं, इन्हें आज भी काम नहीं। मेरे पैरों को ये जानने का हक रे, मेरे पैरों को ये जानने का हक रे, मेरे पैरों को ये जानने का हक रे, मेरे पैरों को ये जानने का हक रे। क्यों गाँव-गाँव चलना पड़े रे, क्यों बस का निशान नहीं।